तमिळनाडूच्या सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला. उद्या सकाळी 11 वाजता विजय तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देशाचं लक्ष तामिळनाडूकडे लागलेलं होतं, कारण थलपती विजय यांचा पक्ष तामिळनाडूमधील सर्वात मोठा पक्ष ठरला तरी त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज होती आणि टीव्हीकेला 108, त्यातली विजयाच्या 2 पैकी 1 जागा वगळूयात. आता बहुमतासाठी 10 जागांची आवश्यकता होती. टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा दिला. आता विजयकडे 112 आमदार झाले, तरीही आणखी 6 आमदारांची गरज होती. इकडे थलपती विजयनं राज्यपालांकडे 2दा जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र आणायलाच सांगितलं. 2 दिवस हे सगळंच घडत होतं. प्रत्यक्षात विजयकडे 112 आमदारांच्या सह्यांचं पत्र होतं. मग 2 दिवस वाटाघाटी केल्यानंतर, छोट्या पक्षानंही मोठा वाटा त्यांना दिल्यानंतर विजयनं सत्तेचा मार्ग मोकळा केल्याची चर्चा. आता विजयनं गणित कसं जुळवलं ते पण सांगते. टीव्हीकेचे 107 आमदार, काँग्रेसचे 5 आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 2 आमदार, मग कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादीचे 2 आमदार, तर विदुथलाई चिरुथेंगल काची म्हणजेच VCKचे 2 आमदार, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे 2 आमदार, अम्मा मक्कल मुनेत्र कळघम AMMKचा 1 आमदार. एकूण 121 आमदार झाले. बहुमताचा आकडा 118 आहे. त्यामुळे आता विजय यांचा शपथविधी उद्याच होणार आहे आणि या शपथविधीचे प्रत्येक ताजे अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तमिळनाडूत विजय पर्व सुरू झालेलं आहे.